राज्य मंत्रिमंडळ बैठकीसह इतर महत्त्वाच्या बैठकांसाठी राज्य सरकारनं नवा निर्णय घेतलाय। मुंबई बाहेरील मंत्री आता मंत्रिमंडळ बैठक आणि इतर महत्त्वाच्या बैठकांना ऑनलाईन उपस्थित असतील, अशी विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे। नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणावरून पुण्यात महिला काँग्रेसनं आक्रमक भूमिका घेत आंदोलन केलं। बिबवेवाडी परिसरात झालेल्या या आंदोलनात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हकालपट्टीची मागणी करण्यात आली। पुणे शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा स्वाती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले। डिझेलच्या वाढलेल्या किमतीनंतर परिवहन विभागानं मंत्री प्रताप सरनाईक यांनी बैठक बोलावली आहे। डिझेलचा वापर कमी होईल याबाबत काय उपाय करता येईल याबाबतची बैठकीत चर्चा होणार आहे। विधान परिषदेतील आमदारांच्या उपस्थितीची आकडेवारी समोर आली असून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची उपस्थिती केवळ 31.58% राहील, तर उद्धव ठाकरेंनी 4 वर्षात केवळ 42 दिवस विधान परिषदेत हजेरी लावली। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं सभागृहातील अटेंडन्स कार्ड सादर झालं असून उपस्थितीची आकडेवारी थक्क करणारी आहे। असे प्रतिनिधी जनता कसे स्वीकारणार असा प्रश्न ट्विट करत केशव उपाध्यायांनी केलाय। कांदा उत्पादकांसाठी ठाकरे गटानं समृद्धी महामार्गावर चक्काजाम आंदोलन केलं। अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं। कांद्याला हमीभाव, निर्यात बंदी हटवणं आणि शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत देण्याची मागणी आंदोलकांनी केली। परभणी हिंगोली विधान परिषदेच्या जागेवर राष्ट्रवादीचाच आमदार होणार असा दावा आमदार चंद्रकांत नवघरे यांनी केलाय। दोन्ही जिल्ह्यात आमची सर्वात जास्त सदस्य संख्या आहे, त्यामुळे आमदार आमचाच होणार असं नवघरे म्हणाले। प्रत्येक गोष्टीसाठी सरकारकडे बघाल तर सरकारकडे एवढे पैसे नाही, काही गोष्टी एकत्रित येऊन करावे लागेल असं वक्तव्य नितीन गडकरींनी केलंय।